निवडणुकीनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावर विचार करू TV9 मराठीला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये अजित पवारांनी हे विधान केलं। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत अजित पवारांनी हे भाकीत केलंय। राजकारणामध्ये कोण कोणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो असंही अजित पवार म्हणाले। जिल्हा परिषदेच्या निवडणुकानंतर विचार करू असं म्हणत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावर अजित पवारांनी भाकीत केलंय। इतरांच्या तोंडात जेव्हा साखर पडेल तेव्हाच पत्रकारांच्याही तोंडात साखर पडणार असल्याचं अजित पवार म्हणाले। TV9 मराठीला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये अजित पवारांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावर भाष्य केलंय। सध्या आम्ही फक्त निवडणुकीवर लक्ष केंद्रित केलंय, कारण ह्या नगरपालिका झाल्यानंतर ह्या आल्या कॉर्पोरेशन, आणि कॉर्पोरेशन झाल्यानंतर लगेच जिल्हा परिषद येणार आहे। त्यावेळेसची तीव्रता आणि नंतरच्या काळामध्ये त्याच्यामध्ये ती तीव्रता कमी होत 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 अशा गोष्टी होतातच ना। म्हणजे आता तशी तीव्रता कमी झाली आहे, त्या सगळ्यामध्ये भाषणांमध्ये पण दिसतं तुमच्या कमी झालेली एक संकेत मिळत कमी झालेली आहे, पुढे विचार करू म्हणून कमी झालेली आहे। भाषणात तीव्रता कमीच झालेली आहे। प्रत्येकाने आपल्या आपल्या सद्विवेक बुद्धीला स्मरून त्याच्यातनं काय अर्थ काढायचा ते प्रत्येकाला काढायला पूर्ण अधिकार आहे। जो अजून त्या आमच्या मराठीत आहे, आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हणलं असतं का, असं नाहीये। याच वेळी 70,000 कोटींच्या घोटाळ्याच्या केसवरून इशारा देणाऱ्या बावनकुळेंवर सुद्धा अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे। ते खूप काही अभिमानास्पद नाहीये। शेवटी कोर्टामध्ये जे काही केस चालू आहे त्यातले जे काही निकाल येतील त्यावरच आपण पुढे जाऊ। शेवटी कोर्ट केस अजूनही विचाराधीन आहे, अजूनही कोर्टाचे निकाल लागले नाहीये। आम्ही पण तारतम्य बाळगलं पाहिजे आणि सगळ्यांनीच त्याबद्दल विचारपूर्वक बोललं पाहिजे, हे मात्र बरोबर आहे। प्रत्येकाने काय बोलावं हा ज्याचा त्याचा अधिकार आहे। मी त्याच्याबद्दल जास्त काही स्टेटमेंट करू इच्छित नाही। सावरकरांबद्दल कधीच काहीही म्हटलं नाही, निवडणुकांनंतर भूमिका मांडणार असल्याचं उत्तर अजित पवारांनी शेलारांवरील प्रश्नावर दिलंय। अजित पवारांच्या पक्षाला सुद्धा सावरकरांचे विचार मान्य करावेच लागतील, आणि ते विचार आमचे असे आहेत, याल तर तुमच्या बरोबर, न याल तर तुमच्या विना, आणि विरोधात शिरलात तर तुमच्या विरोधात आम्ही आमचं काम करू। मी कधीच म्हटलं वीर सावरकरांच्या बद्दल काय, आशिष शेलारांनी काय म्हणतो त्यांचा त्याबद्दल मी मीडियाला सांगितलं ना। आता माझ्या पुढं निवडणूक हा महत्वाचा मुद्दा आहे। ह्या निवडणुका संपल्यानंतर मी माझी भूमिका त्या ठिकाणी मांडली। तर पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये आमचाच महापौर बसणार असाही विश्वास अजित पवारांनी व्यक्त केलाय। पुणेकर मला पूर्ण बहुमताने निवडून देतील। माझा दोन्ही ठिकाणी आमच्या विचाराचा महापौर होईल। दोन्ही शहरं माझ्या हातामध्ये इथली सूत्र देतील असा मला विश्वास। ठराविक कॉन्ट्रॅक्टरला डोळ्यासमोर ठेवून कामं दिली जातात, त्यांनाच काम मिळेल अशा पद्धतीनं अटी टाकल्या जातात। आमचे पुणेकर फार सुज्ञ आहेत। कोण त्रिमूर्ती आहे ते पुणेकरांना माहिती आहे। पुणेकरांनी ते लक्षात घ्यावं आणि 15 तारखेला कुणाचं बटन दाबायचं ते दाबावं। आंदेकरांच्या कुटुंबातील सदस्याला उमेदवारी दिल्याचं समर्थन करत नसल्याचं अजित पवार यावेळी म्हणाले। तर सोबतच्या मित्र पक्षांमधील खरात गटाकडून आयत्या वेळी ही उमेदवारी देण्यात आल्याचं अजित पवारांनी मुलाखतीत सांगितलंय। अंबरनाथमध्ये काँग्रेसच्या 12 नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि गणेश नाईक यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश झालाय। हर्षवर्धन सपकाळांच्या कारवाईनंतर प्रदीप पाटील नाराज झाले। महायुतीच्या घटक पक्षांसोबत आघाडी केल्यामुळे काँग्रेसनं कारवाई केली होती। पालिका निवडणुकांच्या तोंडावर अंबरनाथ नगर परिषदेतली भाजप आणि काँग्रेसची आघाडी सध्या चर्चेचा विषय ठरली। फडणवीसांच्या संतापानंतर इथली आघाडी काही तासातच तुटली आणि काँग्रेसच्या 12 नगरसेवकांच्या गटानं थेट पंजाची साथ सोडत कमळ हाती घेतलंय। नवी मुंबईत भाजपच्या प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत ऑपरेशन लोटस पार पडलं। यामध्ये काँग्रेसच्या प्रदीप पाटील, दर्शना पाटील, अर्चना पाटील, हर्षदा पाटील, तेजस्विनी पाटील, विपुल पाटील यासह कबीर गायकवाड, मनीष म्हात्रे, धनलक्ष्मी जयशंकर, संजीवनी देवडे, दिनेश गायकवाड आणि किरण राठोड यांनी काँग्रेसमधून भाजपात प्रवेश केला। ज्या विचाराने ते आमच्या बरोबर जोडले गेले आहेत तो फक्त आणि फक्त डेव्हलपमेंट हा विषय आहे।
किंवा त्यांनी ज्या विश्वासाने आमच्या बरोबर जोडले गेलेले आहेत आम्ही त्या भागामधील असणारी प्रत्येक डेव्हलपमेंटचा विचार हा 100% करू. काँग्रेस मुक्त भारत करत असताना त्यांनी आता भारतीय जनता पक्षच काँग्रेस युक्त केला आहे आणि त्यांच्या या काँग्रेस युक्त करण्यामध्ये या 12 लोकांची जी भर पडली आहे याबद्दल मी या ठिकाणी त्यांच्या मानसिक दिवाळीच्या अनुषंगानं क्यू करतो.